काय चाललंय राव? अरे एवढा वेळ असतोय हा? अरे एवढ्या वेळात मी सोन्याच्या दुकानात जाऊन पैसे देऊन माप देऊन नवीन नथ घेऊन आलो असतो आणि ह्यांना गुरुजीच्या घरची आई ती नथ घावं नव्हे. अरे एवढी मोठी मिलिटरी घेऊन गेलेत की 1.5 माणसाची. काय करतात तवा? नाहीतर काय, आमच्या काळात असं नव्हतं लगा. तेवढा विचार असते वय. हे असले कुठे सरपंच असतात होय? हे असले सरपंच आहेत गावाचे म्हणून गावात विकास व्हाय नाही बाबा. गावाचा विकास नाही म्हणून गावात रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून पोरांना नोकऱ्या नाही आणि पोरांना नोकऱ्या नाहीत म्हणून किती वेळा उगा जखमीवर मीठ चोळायचं ना. अरे तू काय लहान आहे कर चावायला? अगं बाबू, अरे सरपंच नथ आणायला उशीर करायला लागल्यात म्हणून गावावर एवढा परिणाम होतोय वय. मला लक्षातच नव्हतं आलं लगा. म्हणून माझं बी लगीन व्हाय ना काय अजून? अरे असं काय नाही, तिकडं काहीतरी अडचण आली असेल म्हणून उशीर होत असेल ना. गुरुजी, तुम्ही नथ विसरायला नव्हती पाहिजे राव. हा, किती उशीर लावायला लागल्यात. तुम्ही लई इसर बोळे झाल. तुम्ही एक काम करा, ह्या खुसपुट्याच्या दुकानात का नाही तुम्ही बदाम घ्या, त्याचे पैसे ही देईल. नाही ते जरा गडबडीत विसरली. तुमच्या इसर भोळेपणामुळे इथं पोरांची लग्न जमाना. हे एकमेकांचे गळ काढण्यापेक्षा ना शांत बसा जरा. 2-5 मिनिटं वाट बघू आपण. अहो ही फुलं ते कवाची गेली बघा ना, अजून आली नाही. काय करायचं आता? आले आले आली फुलं आहे. अगं कवाची गेली. मी म्हणलं येते का नाही येते का नाही. रणजित ते लालीला त्याला खायला देऊन आले ग. हा फुलं आहे. एक बोलू का तुला? नाही म्हणजे राग येऊ देऊ नको, पण सुनेचे एवढे लाड करणं काही बराबर नाही. एकदा का डोक्यावर मिरं वाटायला लागली ना, मग हाईच जन्मभर डोक्यावर मिरं वाटायला. परत म्हणू नको रणजी तू सांगितलं नाही म्हणून. रणजित, आपल्या लालीनं आपल्या गावाच्या भल्यासाठीच त्या मुखवट्यांची एवढी जोखीम अंगावर घेतली होती, म्हणूनच तिला बरं नाही आता. आणि हे बघ, तिनं आपल्यासाठी एवढं केलं या, मग मी तिच्यासाठी वाईस काय केलं तर बिघडलं कुठं ग? बिघडलं कुठं? जेव्हा डोक्यावर बसल ना तेव्हा कळल. हा, आणि काय राहिलंय म्हणा डोक्यावर बसायचं. आले बघी. गुरुजी, हा ही बघा नथ आणली. हो सरपंच, एवढा वेळ लावत असतात वय. आता तुमच्या नादात तिथं पोरांची लग्न खोळंबलीत. लग्न रखडली आणि माझ्यामुळं ती कशी काय? मी सांगतो. हो सरपंच, सुंदर तू सांग. हे राहू दे आता, जर कामाचं बघा. गुरुजी करा, पूजा सुरू करा. काय ग फुले, कशी येईल आली आता? वय झोपलेत घरामध्ये. हा, गोपाळ कुठं दिसत नाही, कुठे गेला? घ्या, काय विचारताय? आजवर असं कधी झालंय का काही एखादा कार्यक्रम आहे आणि तिथून गोपाळ गायब झाला नाही? बाई घर असो किंवा दार, याला ना गायब व्हायची खुमखुमीच आहे बर का. आज कुठं गायब झालाय त्याचं त्यालाच माहिती. गायब बियब कुठे झालेला नाहीये तो. एखाद्या देवाचं काम करत असेल ना, तर चांगलं कामात असेल तो. आलोय मी आलोय. हे बघ आलास बघ. अरे गोपाळ, हा सगळं दिसतोयस तू? हा, काय झालं? काय घाबरला कसेल? अहो नाही, धापा टाकतोय ते मंदिर, लाईटीच्या माळा वगैरे. ती सायरा जोर तिकडच खुर्ची टाकून बसला होता, काहीच काम करा ना. मग तिथला गोडा घेतला आणि मी वर चढलो, पटकन माळा बिळा टाकल्या सगळ्या. त्याच्यामुळे थोडासा दापा लागला, बाकी काय नाही. हा, पण आता कुठं बी जायचं ना, सांगून ठेवतो तुला. अहो असं कसं जाऊ नका. बाकीची कामं कोण करणार? ही पोरं बसले इकडे टाइमपास करत. बघितलं पाहिजे तिकडे कोणीतरी. अरे पण बाकीचे बघतील ना, तू कशाला काय करतो? बर. हो गुरुजी, चला करा पूजेला सुरुवात करा. करा चला. चला सुरू करा गुरुजी. चला या जवळ्या, इकडे या, इकडे या, लवकर या. या ताई, या उद्या तयारी सुरू सगळी. सरपंच कुठे आहेत? सरपंच या, विनंती केली पटदिशी यायचं असतं. या पटकन. तर सरपंचाच्या हातात एक काठी दिली जाईल. काठी दिली जाईल. ए, त्याच काठीने तुम्हाला बदडी ना? बदडी ना? अरे माझं वाक्य काय परत मला म्हणताय? सरपंचाच्या हातात काठी द्या.
ग्रामस्थांनो आता नीट ऐका. आपले सरपंच या काठीने नारळाला एका ठोक्यात फोडतील आणि त्याच्यानंतर आपल्या उत्सवाला सुरुवात होईल. अरे टाळ्या. चला सरपंच वापड नारळ फोडा. सरपंच 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 सरपंच. आता आपल्या गावातला नरकी आडळ या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. हे बघा मंडळीनो, आता सरपंचाच्या हस्ते नारळ फुटलेला आहे. आता आपण सगळे तिकडं पूजेला जाऊयात आणि पूजेला सुरुवात करूयात. होय चला चला तिकडे चला. आली नरकी हाड आली. आयुष्यपत कसलं डेंजर आहे. कॅमेरा चालू आहे ना बाबा, नीट शूट कर. चालूच आहे पण बॉस मला मी वाटतंय